नमस्कार, विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत एक नवीन पदार्थ घेऊन आलेली आहे। दरवेळेसचे जर पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा आला असेल तर तुम्ही हा पदार्थ नक्कीच ट्राय करू शकता। अगदी कमी वेळेत आणि घरात अवेलेबल साहित्यात हा पदार्थ तयार होतो। आज आपण बनवणार आहोत आलू कॉर्न टिक्की। अगदी कमी वेळेत टेस्टी अशी टिक्की आपली तयार होणार आहेत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी आपण बटाटा, गाजर, कोबी आणि कोथिंबीर घेतलेली आहेत। बटाटा हा बॉईल करून मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेतलेला आहे। या ठिकाणी मी 2 बॉईल बटाटे वापरलेले आहे। त्यानंतर कोबी किसून घेतलेला आहे आणि त्यामधलं पाणी हे पूर्णपणे पिळून काढलेलं आहे। हाताच्या साहाय्याने आपल्याला कोबीतलं पाणी पूर्णपणे पिळून काढायचं आहे। त्यानंतरच आपण यामध्ये ते ॲड करणार आहेत। किसलेले गाजर घातलेलं आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे। यामध्ये तुम्ही वटाणाही घालू शकता किंवा शिमला मिरचीही घालू शकता। त्यानंतर आपण यामध्ये किचन किंग मसाला घातलेला आहे। कसुरी मेथी घालायची आहे। कसुरी मेथीचा स्वाद आपल्या टिक्कीला खूपच छान येतो, त्यामुळे थोडीशी कसुरी मेथी आपण यामध्ये घालणार आहोत। त्यानंतर स्वीट कॉर्न घालायचे आहेत। चिली फ्लेक्स घालून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही या ठिकाणी लाल तिखट घालू शकता किंवा तुम्ही हिरवी मिरचीची पेस्टही करून घालू शकता। यामध्ये आपण काळी मिरी पावडर घातलेली आहे आणि चाट मसाला घातलेला आहे। त्यानंतर एक छोटासा चमचा ऑरिगॅनो घातलेला आहे। आता आपल्याला या ठिकाणी कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही या ठिकाणी तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल। त्यानंतर 3 ते 4 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे। ओवा आपल्याला हातावर क्रश करून यामध्ये घालायचा आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये शिमला मिरची बारीक कट करून घेतली तरी आणि त्यामध्ये घातली तरीही चालेल। तुम्हाला जे व्हेजिटेबल्स आवडतात ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। आता आपण हे मिश्रण हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ, जेणेकरून सर्व मसाले हे पदार्थांना व्यवस्थित लागले जाईल आणि आपली टिक्की ही टेस्टी अशी तयार होईल। बघा, अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात तुमची चमचमीत अशी टिक्की तयार होणार आहे। तर आहे ना अगदी सोपी रेसिपी। तुम्हीही यंदाच्या पावसाळ्यात ही टिक्की नक्कीच ट्राय करा। बऱ्याचदा आपण कांदा भजी, बटाटा भजी असे पदार्थ तर करतच असतो, पण दरवेळेसचे पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येत असतो। तर अशा वेळेस नवनवीन पदार्थ खावेसे वाटतात, तर अशा वेळेस तुम्ही ही टिक्की नक्कीच ट्राय करू शकता। मिश्रण हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडंसं तेल घातलं आहे आणि आता आपल्याला टिक्की ही करून घ्यायची आहेत। तुम्ही टिक्कीला हवा तो आकार देऊ शकता। या ठिकाणी मी गोलच आकार देऊन घेणार आहेत। बघा, मस्त अशी टिक्की आपली वळल्या जात आहे। यामध्ये आपण स्वीट कॉर्न पण घातलेले आहे, त्यामुळे मध्ये मध्ये स्वीट कॉर्न दाताखाली आला का त्याची टेस्ट ही खूपच छान लागते। तुम्ही ही स्वीट कॉर्न नक्की ॲड करा। बघा, मस्त अशी आपली टिक्की वळून तयार झालेली आहे। अशाच प्रकारे सर्व टिक्क्या मी करून घेते। आपल्या टिक्क्या ह्या करून तयार झालेल्या आहेत। आता आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत। त्याआधी आपल्याला या ठिकाणी 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे किंवा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि पाणी घालून हे मिश्रण अगदी पातळ असं करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे जर आपण टिक्की यामध्ये घोळवून घेतली आणि रवा लावून घेतला किंवा या ठिकाणी तुम्ही ब्रेड क्रम्सही लावू शकता, तर तुमचा रवा हा तेलामध्ये सुटणार नाही। त्यामुळे आपल्याला ही प्रोसिजर करायची आहेत। हे मिश्रण थोडंसं आपल्याला पातळच करायचं आहे। अशा प्रकारे आपलं मिश्रण हे करून झालेलं आहे। या ठिकाणी मी बारीक रवा घेतलेला आहे। रव्याऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्स लावले तरीही चालतील। टिक्की ही आपल्याला व्यवस्थित अशी घोळवून घ्यायची आहे। त्यानंतर रव्यामध्ये ती थोडासा दाब देऊन व्यवस्थित घोळवायची आहे, जेणेकरून रवा हा व्यवस्थित असा लागला जाईल आणि तेलामध्ये टिक्की घातल्यावर तेलामध्ये रवा हा सुटणार नाहीत।
तेल आपल्याला अगदी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतरच टिक्की तेलामध्ये सोडायची आहे. गॅसचा फ्लेम हा मोठाच ठेवायचा आहे आणि आपल्याला टिक्क्या या घालून घ्यायच्या आहे. नंतर आपण गॅसचा फ्लेम हा मीडियम करणार आहोत. जर तुम्हाला टिक्की ही डीप फ्राय करायची नसेल तर तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता. तव्यावर तुम्ही थोडंसं तेल घालून मस्त अशा टिक्क्या शॅलो फ्राय करून घेऊ शकता. तशी ही टिक्की खायला खूप टेस्टी लागते. दोन्ही साईडने आपल्याला टिक्की ही व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहेत. बघा, तेलामध्ये ही टिक्की चिटकतही नाही आणि अशी सुटतही नाही. मस्त अशी टिक्की आपली तयार झालेली आहेत. किती छान अशी टिक्की दिसत आहे ना. बघूनच खावीशी वाटत आहे अशी ही टिक्की आहे. आणि अगदी कमी वेळेत कमी साहित्यात चमचमीत अशा टिक्क्या आपल्या तयार होतात. अशा टिक्क्या तुम्ही मुलांना टिफिनलाही बनवून देऊ शकता. मुलंही खूप खुश होऊन जातात. सर्व टिक्क्या आपण काढून घेऊ. बघा, मस्त अशा आपल्या टिक्क्या तळून झालेल्या आहेत. अशाच प्रकारे आपण दुसऱ्याही टिक्क्या तळून घेऊ. तेल हे कडकडीत गरम असलं की आपली टिक्की फुटायची आपल्याला भीती नसते. त्यामुळे तुम्ही टिक्की तळताना तेल हे अगदी गरम करून घ्या आणि गॅसचा फ्लेम हा मोठाच ठेवा. याही टिक्क्या तळून झालेल्या आहेत. खरपूस अशा टिक्क्या तळून घेतलेल्या आहेत. अगदी कमी वेळेत टेस्टी अशा आपल्या टिक्क्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुम्हाला असेच नवनवीन पदार्थ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. माझ्या चॅनलवर तुम्हाला अगदी कमी वेळेत तसेच घरात अवेलेबल साहित्यात पदार्थ हे बघायला मिळतील. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.